सो आज या मुलांक सिरीज मध्ये आपण बोलतोय नंबर 2 बद्दल. अशा व्यक्ती ज्यांची कोणत्याही महिने कोणत्याही वर्षी जर 2 तारीख 11 तारीख 20 तारीख किंवा 29 तारखेला जन्म झालाय अशा व्यक्तींना आपण मुलांक 2 म्हणतो. आणि या लोकांना सर करिअर कुठला निवडला पाहिजे? यांनी सहसा त्यांचा टेस्ट फार चांगला असतो. इंटेरियर डिझायनिंग, लेडीजशी रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स आहेत ते, मग आईस्क्रीम पार्लर असेल, केमिकल फॅक्टरीज असेल, पेट्रोल पंप असेल, हे व्यवसाय यांचे एकदम जबरदस्त चालतात. इवन ॲस्ट्रॉलॉजी वगैरे मध्ये पण जाऊ शकतात कारण इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग. आणि ह्यांना हेल्थ इश्यूज वगैरे पण काही त्यांचं पोट नीट साफ होत नाही असं आहे. तर त्यामुळे 2 वाला, आणि मी याच्यात उपाय पण देईल त्यांना. डॉक्टर नवनीत मानधनी। ऑकल्ट साइंस में इनका सफर बखूबी से आगे बढ़ रहा है। न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, वास्तुशास्त्र, एस्ट्रो सिग्नेचर, नेम न्यूमरोलॉजी, साइंटिफिक लोगो डिजाइन के लिए ये एक अहम नाम माने जाते हैं। आज तक इन्होंने 30,000 से भी ज्यादा लोगों को मार्गदर्शन दिया है। न केवल भारत देश में बल्कि विदेश से भी ऐसे कई लोग हैं जिन्हें इनके मार्गदर्शन से काफी सफलता मिली है। इसके अलावा 2023 में इन्होंने जो 11 मेजर प्रेडिक्शंस की थी वो भी 100% सही साबित हो चुकी है। इनके सराहनीय काम के लिए इन्हें बड़े नामी पुरस्कारों से सम्मानित किया गया है। सो आज या मुलांक सिरीज मध्ये आपण बोलतोय नंबर 2 बद्दल. म्हणजे जर तुमची डेट ऑफ बर्थ काय काय असणार आहे तर 2 असेल, हे पण सगळं आपल्याला डॉक्टर नवनीतच सांगणार आहेत. तर सर 2 नंबर बद्दल स्टार्ट करूयात आज आपण जरा. वन ऑफ माय फेवरेट नंबर. मॅक्सिमम क्लायंट या नंबरचे येतात. बिचारे सांगूया आपण आता काय कुठले डेट ऑफ बर्थ आहे. सगळ्यात पहिले असे व्यक्ती ज्यांची कोणत्याही महिने कोणत्याही वर्षी जर 2 तारीख 11 तारीख 20 तारीख किंवा 29 तारखेला जन्म झालाय अशा व्यक्तींना आपण मुलांक 2 म्हणतो. मग यांचा राशी स्वामी असतो चंद्र. मग चंद्राचं काय गुणधर्म आहे? वाढणार, कमी होणार. सेम यांचे इमोशनल अप अँड डाऊन. म्हणजे आपण जनरली असं म्हणतो की लेडीजसाठी 5 days आर द जनरली क्रुशियल ॲज अ इमोशनल अप अँड डाऊन. यांचे 30 दिवस तेच चालू मूड स्विंग फार जास्त होतात. दॅट इज नंबर 2. म्हणजे आणि त्यातल्या त्यात तुमची बायको जर 2 नंबरची असेल तर मग त्यात म्हणजे तुमचे पेशन्स लेवल पाहिजे तिला समजून घ्यायला. बिकॉज दॅट नंबर 2 पर्सन इज ऑलवेज अप अँड डाऊन. असतात फार चांगले म्हणाचे, म्हणजे देवाने त्यांना देऊन पाठवलेलं आहे. दॅट इज नंबर 2. ओके. मग जर असं आपण बोलतोय तर मग यांची रिलेशनशिप लाईफ कशी असते? सगळ्यात पहिले तर 2 मध्ये 11 नंबरवाला सगळ्यात भारी, कारण तो 2 सूर्याने 11 बनलेला आहे. सो 11 नंबरवाले फार लकी असतात. मग 2 आणि 20 नंबरचा येतो, आणि याच्यात एक 29 नंबरवाला जो आहे त्याची एक वेगळी स्टोरी आहे. जनरली एक आमच्या रिसर्च बेस्ड डेटामध्ये मॅरिड लाईफ जनरली थोडीशी डिस्टर्ब असते 29 वाल्याची. अगेन तुम्हाला लाईफ पार्टनर कोण भेटतो त्याच्यावर नसतं. आपल्याला भांडतील आमची अशी नाही, बरोबर. तर सगळ्यात मेन काय की 2चा सगळ्यात चांगला गुण आहे, तुमची जर बायको 2 नंबरची, गर्लफ्रेंड 2 नंबरची, म्हणजे नॉट 2 नंबरची नाही हो, म्हणजे त्याची डेट ऑफ बर्थ मुलांक 2 असायला असेल तर तिच्याशी काही लपू नका. तिला देवाने एवढा जबरदस्त इंट्युशन पॉवर दिलाय, तुम्ही कितीही खोटं बोललात तर ती ओळखणार म्हणजे ओळखणार. सेकंड असतो की त्यांचे फार सेन्सिटिव्ह असतात. लहान लहान गोष्टी, मूवी सिरियल बघताना पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू येणारा पब्लिक म्हणजे हे नंबर 2चा. अँड सेकंडली मूड स्विंग मी बोललोच. आणि फार सॉफ्ट स्पोकन असतात, एकदम बोलायला गोड. मित्र कोणीच नाही, पण सो मच डिप्लोमॅटिक. असं वाटते 2 नंबरवाला जर आपल्या बाजूला वाटतं तर हा माझा किती जन्माचा मित्र आहे असं वाटेल. सो दे आर व्हेरी, म्हणजे ते लगेच कनेक्ट होतात व्यक्तींशी. आणि बसल्या बसल्या इमॅजिनेशन, म्हणजे ते आत्ता इथं बसले ते कुठेतरी गोव्याच्या बीचवर गेलेले असतात. दॅट इज नंबर 2. म्हणजे डायरेक्ट चंद्रावरच. येस. आणि यांची डिसिजन मेकिंग फार खराब असते. म्हणजे 2 नंबरवाला जर तुमचा मित्र असेल तर कृपया करून तुम्ही किंवा स्वतः असेल तर तुम्ही प्लीज काही की दुसऱ्याचा सल्ला घेऊन ऐका. दॅट विल बी बेटर. याची इंट्युशन चांगली आहे. इट डज नॉट मीन की त्यांचा निर्णय क्षमता चांगली राहील. त्यांचा सगळ्यात बेस्ट मित्र आहे नंबर 7. म्हणजे 2ला जर 7 नंबरवाला भेटला तर दोघे पण एकेच मायाची मोती, दे विल एन्जॉय द लाईफ. आणि 2ला कधीच 9 नंबर भेटू नये. सो मुलांक जर 9 असेल तर दॅट इज अ ॲडवर्स. आपण दोन्ही सांगतोय आपल्या. आणि 2 वाल्यांनी सहसा लक्षात ठेवायचं की लाल कलर अवॉइड करायचा. अँड दे ऑलवेज विअर लाईट कलर, मेनली व्हाईट कलर, म्हणजे पांढरा कलर त्यांना फार लकी असतो. आणि तुमच्या जर बर्थ चार्टमध्ये आपण डेट ऑफ बर्थ जेव्हा लिहितो
मुलांक पण 2 आहे, भाग्यांक पण 2 आहे, 2 नंबर फार वेळेस आलाय. तर यांची मॅरिड लाईफ कुठं ना कुठं डिस्टर्ब होते. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ज्यांची 29 तारीख आहे 9 आणि 2 11, तर त्याच्यात 2 आणि 9 हे एंटी नंबर अँटी आल्यामुळे नंबर. हो. आयदर एक कोणता तरी आयुष्याचा सेक्टर त्यांचा डिस्टर्ब असतो. म्हणजे इफ मॅरिड लाईफ इज गुड देन बिझनेसमध्ये प्रॉब्लेम, बिझनेस ठीक तर हेल्थमध्ये, किंवा आणखी काही एखादा फ्रॉड वगैरे सोबत झालेला असतो. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट 2 नंबरवाल्या लोकांसाठी रेमेडी काय? त्यांनी सगळ्यात जास्त वेळ आपला निसर्गात किंवा पाण्याजवळ द्यायला पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट 20 मिनिट्स 15 मिनिट्स अ डे. तर ते शांत होतील आणि एकदम चांगले राहतील. आणि जसं आपण सगळ्यांनाच सांगतो की बाबा आपण हे गुणधर्म हे सांगण्याचं मागचं कारण काय, की ही सिरीज करण्यामागचं कारण असं आहे की आजच्या डेटमध्ये हजबंड वाईफमध्ये डे टू डे हार्मनी कमी दिसतीये. हो. रिलेशनशिप स्पॉईल होत आहेत. बट इफ यू नो की ये ऐसा ही आहे बाबा, हा असाच आहे, देवाने असा सॅम्पल पाठवलेला आहे. सो इफ यू नो की त्याला हँडल कसं करायचं आहे, तर मे बी त्या नात्यात गोडवा येईल. म्हणून आपण हसत खेळत ही सिरीज करतोय. तर 2 नंबरवाल्यांचे नाते तसे जर तुम्ही म्हणताय तर मूड स्विंग सोडले तर रिलेशनशिप वाईज येस गोडच येस असतात ना? येस. म्हणजे आणि ते प्रत्येक त्यांना खांदा पाहिजे असतो कोणत्याही गोष्टीत. म्हणजे त्यांना ज्यावेळेस इमोशनल पाहिजे, मग ते एखादा काही झालं असेल तर दे नीड द इमोशनल सपोर्ट. आणि ते जर तुम्ही दिला तर त्यांच्या एवढा बेस्ट कोणीच नाही. आणि तुम्ही त्या आता इमॅजिन करा होतो काय, मी 2 आणि 9 एंटी का म्हटलं. 9 आहे शूरवीर आणि त्याला असं फालतू गोष्टी नाही झालं. 2 वाला येतो आज बघणं असं झालं ते हे बस मात्र काय होतं देन देअर रिलेशनशिप गेट स्पॉइल असं आहे. हां. म्हणून 2ला 4 नंबर 8 नंबर 9 नंबर आम्ही अवॉइड करा म्हणतो असं आहे. आणि मग 7 नंबरवाला तर त्याला तो खांद्यावर 7 बसूनच घेऊन केजी जाईल. केतूचा नंबर आहे. तो चंद्रमाच्या सावलीने तयार झालेला आहे. हां. तर त्याला तो सगळ्यात एक नंबर सांभाळू शकतो त्याला चांगला, 3 पण सांभाळेल, 5 ठीक पण तो सगळ्यात बेस्ट 7. 7 नंबर. Yes. तर मग मला एक विचारायचं आहे, समजा कोणाचं डेट ऑफ बर्थ 27 असेल तर त्याचं तर एकदम तो स्वतःच माणूस एकदम ही विल बी व्हेरी हॅपी नाही लाईक. नाही 27 म्हणजे 9 झाला ना मॅम. 27 इज 9. हां. सो दॅट इज डिफरंट. तर 11 नंबरमध्ये 2 नंबरवाला जो 11ला जन्म ओशो होता, ही इज द आउटस्पोकन. त्याने जगात, कारण त्याच्यात ते सूर्याच्या ह्या होत्या. अँड अगेन त्यांचा भाग्यांक 2 होता, म्हणजे मुलांक 2 होता. आणि विथ 2-1 आज किती नाव, म्हणजे गेल्यानंतर त्यांचे विचार न भिता निर्भीड त्यांनी जगायला सांगितले. हो. त्या नंबरचा पॉवर असतो. अँड अगेन आपण मागे बोलत असतो नावात किती ताकद आहे. ओशोचा ओरिजिनल नाव ओशो नव्हता, बट वेन ही बिकम ओशो देन ही बिकम वर्ल्ड फेमस. हां, तर तिथे नामांक बद्दल सुद्धा आलं. ओके. येस. आणि या लोकांना सर करिअर कुठला निवडला पाहिजे, कारण हे एवढे मुडी आहेत तर? यांनी सहसा त्यांचा टेस्ट फार चांगला असतो. इंटेरियर डिझायनिंग, लेडीजशी रिलेटेड जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते, हो. मेनली एनी लिक्विड रिलेटेड बिझनेस, मग आईस्क्रीम पार्लर असेल, केमिकल फॅक्टरीज असेल, पेट्रोल पंप असेल, हे व्यवसाय यांचे एकदम जबरदस्त चालतात. इवन ॲस्ट्रॉलॉजी वगैरेमध्ये पण जाऊ शकतात, कारण इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग आहे. फक्त त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण पौर्णिमा आणि अमावस्या येते त्यावेळेस यांनी शांत राहायचं किंवा जास्तीत जास्त, कारण त्यावेळेस जास्त मूड स्विंग्स, कारण आपण समुद्राला भरती ओहोटी येते, हो. त्यांच्या शरीरावर थोडा परिणाम पडतो त्याचा. अच्छा. आणि ह्यांनी कलर्स मग कुठले, कारण चंद्रमा सगळ्यात रिलेटेड येतं. बेस्ट कलर असतो यांच्यासाठी व्हाईट. दॅट इज द बेस्ट कलर, कारण तो परत चंद्रमाचा आहे. लाईट कलर्स कोणतेही चांगले, रेड मस्ट बी अवॉइडेड. अच्छा. असं आहे. आणि ह्यांना हेल्थ इश्यूज वगैरे पण काही? येस, यांना कोणताही 2 नंबरवाला आहे ना, तो 2 नंबरला फार वेळ घेतो. म्हणजे त्यांचं पोट नीट साफ होत नाही असं आहे. तर त्यामुळे 2 वाला, आणि मी याच्यात उपाय पण देईल त्यांना. ओके. जे पण 2 नंबरवाली लोक आहेत ज्यांना पोटाचा त्रास आहे, एक तर त्यांनी रात्री उशिरा जेवू नये, हा आयुर्वेदिक उत्तर झाला. आणि आपल्या स्वरविज्ञानमध्ये एवढी ताकद आहे की स्वरविज्ञानमुळे तुमचा पोट एकदम साफ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये लिहून ठेवा ते, की जेव्हा पण तुम्ही कमोडवर बसाल, म्हणजे हा पब्लिक प्रोग्राम आहे तरी मी बोलतोय, यू शुड कीप लेफ्ट, म्हणजे हा जो लेफ्ट थंब असतो तो लेफ्ट नाकावर ठेवायचा, म्हणजे तुमचा राईट नाडी चालू पाहिजे. तर त्या केसमध्ये तुमचा पोट चांगला साफ होईल. इटिंग हॅबिटवर लक्ष द्या, अदरवाईज पोटामुळे सगळे आजार यांना होतात. म्हणजे इवन 2 नंबरवाल्यांना स्किन इश्यू पण होतात. का होतात? बिकॉज पोट खराब असतं. पोट खराब असल्यामुळे. Yes. तर एव्हरीथिंग इज, म्हणजे त्यांचं सगळं कारण काय आहे की पोटात इमोशन साचून ठेवलेला आहे माणूस. हां. तर पोट आपल्या शरीराचा प्रत्येक जो आजार आहे तो आपल्या वागण्यावर डिपेंड असतो. हो. सो त्यांच्या मे बी दॅट बिकॉज ऑफ ओव्हर इमोशन दॅट स्टमक इज ऑल्सो नॉट गुड. अँड वॉटर ऑल्सो ना, बिकॉज Water. स्टमक मध्ये वॉटर Yes, पण असतो. yes. आणि हे 2 नंबरचे आहेत. येस. तर आता तुम्हाला कळालंय की हे 2 नंबरवाले ऍक्च्युली 2 नंबरी नसतात. हे ऍक्च्युली खूप गोड असतात आणि इमोशनल असतात. मुद्दामून करत नाहीये, ते तसेच आहेत. आणि ह्याच्या पुढचे जे आहेत 3 नंबरी, त्यांच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. तुमचे 2 नंबरवाल्यांचं नाव खाली कमेंट्समध्ये लिहा.